तळोदा तहसील कार्यालयातील सहाय्यक महसूल अधिकारी 5,000ची लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात। जमिनीचा नमुना एम दाखला देण्यासाठी 5,000 रुपयांची लाच मागून ती स्वीकारणाऱ्या तळोदा तहसील कार्यालयातील सहाय्यक महसूल अधिकारी रवींद्र निंबा कानडे व 51 वर्ग 3 याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मंगळवारी रंगेहात पकडले। या कारवाईमुळे महसूल विभागात एकच खळबळ उडाली आहे। तक्रारदाराने गेल्या वर्षी 1 एकर जमीन खरेदी करून ती पत्नीच्या नावे नोटरीद्वारे हस्तांतरित केली होती। संबंधित जमिनीचा नमुना एम दाखला मिळवून देण्यासाठी त्यांनी तळोदा तहसील कार्यालयात अर्ज केला होता। मात्र हा दाखला देण्यासाठी तसेच पुढील कार्यवाहीसाठी प्रकरणाची नोंद पुढे पाठविल्याच्या बदल्यात सहाय्यक महसूल अधिकारी रवींद्र कानडे यांनी तक्रारदाराकडे 5,000 रुपयांच्या लाचेची मागणी केली। लाच देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदाराने 3 ऑगस्ट रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नंदुरबार कार्यालयाकडे तक्रार दाखल केली। तक्रारीची पडताळणी केल्यानंतर लाचेची मागणी झाल्याचे निष्पन्न झाले। यानंतर एसीबीच्या पथकाने 4 ऑगस्ट रोजी सकाळी सुमारे 11:30 तळोदा तहसील कार्यालयाबाहेरील चहाच्या दुकानाजवळ सापळा रचला। तक्रारदाराकडून 5,000 रुपयांची लाचेची रक्कम स्वीकारताना रवींद्र कानडे याला रंगेहात पकडून ताब्यात घेतले। ही कारवाई नाशिक परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक भारत तांगडे, अपर पोलीस अधीक्षक प्रदीप मेराडे आणि कविता फडतरे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली। कारवाईत नंदुरबार एसीबीचे अधिकारी संदीप पाटील, पोलीस उपअधीक्षक प्रशांत भरत, सहाय्यक पोलीस निरीक्षक विलास पाटील, पोलीस हवालदार देवराम गावित, विजय ठाकरे, जितेंद्र महाले, पोलीस नाईक हेमंत कुमार महाले आणि सुभाष पावरा यांनी सहभाग घेतला। संशयित रवींद्र कानडे याच्या विरुद्ध तळोदा पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा 1988 चे कलम 7 अन्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे। एसीबीचे आवाहन, कोणत्याही शासकीय कामासाठी एखादा लोकसेवक लाचेची मागणी करत असल्यास नागरिकांनी न घाबरता लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदवावी असे आवाहन विभागाने केले आहे। सम्राट V7 न्यूज साठी नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी संतोष चौधरी, तळोदा।